वेलकम टू न्यूज फॉर यू चॅनल. सच का सामना विथ पंकज शर्मा. आज आपले पाहुणे आहेत माननीय डॉक्टर श्री गौरवजी घोडे, ज्यांचे नुकतेच शिवसेना धर्मवीर, आध्यात्मिक सेना, ऐतिहासिक वारसा व मंदिर संवर्धन महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी अशी ही निवड झालेली आहे. प्रथम तर आपले स्वागत करतो गौरवजी. धन्यवाद धन्यवाद. आपलं नाव तसंही विख्यात आहे, कोणाला वेगळं मला आपल्याबद्दल सांगण्याची गरज नाही. तर थोडंसं आपण जे पदभार सांभाळलेत त्यावर आपण थोडं मार्गदर्शन कराल. आता श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठान हो त्याचा अध्यक्ष आहे मी. आणि आत्ताच नुकतंच धर्मवीर आध्यात्मिक सेना शिवसेनेच्या जे ऐतिहासिक वारसा आणि मंदिर संवर्धन त्याच्या प्रमुखपदी माझी निवड झालेली आहे. हो हो तर पहिल्यापासून जी तुटलेली मंदिरं म्हणजे गेली 16 वर्ष, हो हो 16 वर्षापासून 16-17 वर्ष झालेले आहेत की जी तुटलेली मंदिरं आहेत त्याला डागडुजीकरण, परत जे शिवलिंग मूर्त्या ज्या भंग झालेल्या आहेत हो त्याला वज्रलेपन, हे आपण सगळी सेवा आपण निस्वार्थपणे सेवा ही आमची आवर्तपणे चालू आहे. जेणेकरून धार्मिक कार्यक्रम, अन्नदान वगैरे या सगळ्या धार्मिक ज्या धर्म वाचवण्यासाठी ज्या जे गोष्टी लागतात जे नक्की. म्हणजे की म्हणजे संवर्धन करण्याकरिता जे जे तुम्ही आधीपासूनच ते कार्यरत आहात त्या क्षेत्रात. कार्यरत आहे एक त्याच्यामध्ये. तुम्ही शब्द वापरला दादा, वज्रलेपन. थोडंसं व्ह्यूअर्सला कळेल का नक्की ते काय आहे ते? वज्रलेपन हे एक जो आपला पाषाण असतो म्हणजे जो दगड असतो पाषाणाचा, जे शिवलिंग जे पाषाणामध्ये असतं, जे मूर्त्या पाषाणामध्ये असतात, हो हो त्या मूर्त्यांना कसं कालांतराने झीज होते, अभिषेक करून पाणी घालून दूध घालून लोकांचे हात लागून ते जो पाषाण असतो तो जीर्ण होत जातो कालांतराने. बरोबर सर. ते वज्रलेपनाने त्याला पूर्ण कोटिंग होतं की त्याची एक 25 ते 30 वर्ष आणि जर चांगल्याच क्वालिटीचं केलं तर 50 वर्षाची त्याची लाईफ वाढते. आणि आतला जो दगड आहे तो तसाच राहतो, त्याच्यावरती पूर्ण दगडी कवच असं एक तयार होतं. ओके. त्याला वज्रलेपन म्हणतात. अच्छा, हे कित्येक तरी ठिकाणी तुम्ही केलेली आहेत बरोबर ना? हो, भरपूर ठिकाणी केलेले आहे. एक महाराणी तारा राणीच्या संदर्भात पण असं काय तुम्ही केलेलं आहेत मला असं ध्यानात आले. छत्रपती तारा राणी. छत्रपती तारा राणी. बोला बोला. हा, त्या रणरागिणी होत्या. त्यांनी पूर्ण म्हणजे आपलं स्वराज्याचं रक्षण केलेलं आहे. हो हो. ती त्यांची समाधी म्हणजे साताऱ्यामध्ये आहे. हो हो. ती पूर्ण जीर्ण अवस्थेमध्ये होती. हो, शिंदे साहेब पण काहीतरी भेट देऊन आलेले. हो हो हो, साहेबांनी पण तिथे भेट दिलेली आहे आणि तिथे लवकरात लवकर आता त्या माध्यमातून ते समाधीचं काम चालू होईल. अच्छा. साहेबांच्या माध्यमातून. नाही पण जेव्हा साहेब बोलल्यानंतर आपण तिथे काहीतरी केलेत असं काय आहे की त्याच्या आधीच काहीतरी आपण? बोलल्यानंतरूनच आणि आम्हाला कळालं की काही आमचा परिवार मोठा परिवार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा परिवार आहे. नक्कीच. अच्छा, म्हणजे तसे गावकरी तिथले जे कोण आमचे परिवारामधले श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानच्या परिवारातले मुले तिथे आम्हाला इन्फॉर्मेशन देतात की इथे इथे असं जीर्ण झालेले मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे, हेमाडपंथी मंदिर आहे आणि जे समाजात जीर्ण झालं मग तिथे जाऊन आम्ही सगळं काम करतो. अच्छा, हे मंदिर तर मंदिर आहे पण एक स्मारक पण हा आपल्या प्रोफाईल मध्ये येतो का दादा? स्मारक तरी आतापर्यंत आपण घेतलं नाही, पण त्याचा आता म्हणजे स्मारक आता सर्व स्मारक नाही म्हणत आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना लागून म्हणजे त्यांच्या संबंधित इतिहासातून काही एक स्मारक असे घेण्यासारखे विषय आपले असतील का नक्की पुढे? हो, असतील ना. 100% असणार. 100% होणार. आता साहेबांचा एवढा सपोर्ट मिळालेला आहे शिंदे साहेबांचा आणि एवढे एक पाठबळ मिळालेलं आहे त्यांचं, तर नक्कीच ह्या पण गोष्टी आम्ही करणारच. आपल्याला चांगल्या पदांनी विभूषित झालेत आपण आणि जे थोडीफार मला माहिती आहे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पण आपल्याला गौरवान्वित करण्यात आलंय, जर मी चुकत नसेल तर सर. थोडं त्याबद्दल जरा माहिती द्याल का व्ह्युअर्सला?
हा, मग तिथे एक कंपनी आहे. त्या हा. कंपनीने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक जे असे काम करतात त्यांना एक सन्मानित केलेलं आहे. हा, नाही मोठा त्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म माझंही होता, नाव ते होतं. ग्लोबल समिट सारखं काहीतरी होतं सर. हो हो हो, बरोबर बरोबर. तर आणि त्यांनी एक ऍक्च्युली ती गौरवची बाब आहे आमच्याकरिता पण, महाराष्ट्राकरिता पण आणि देशाकरिता. हं. बोला ना तर सर. त्याच्यामध्ये आणि आता छत्रपती ताराराणीचं तुम्हाला सांगताच राहिलं. छत्रपती ताराराणींची समाधी आम्हाला कळालं की जीर्ण झालेली आहे. हा हा. आणि त्याचे अवशेष जे आहेत ते बाजूला ठेवले होते. आणि तिथून समाधी उचलून बाजूला ठेवली होती. आणि ते अच्छा. खूप जीर्ण झालं की, आणि एवढे म्हणजे त्यांनी एवढं मोठं आपल्या देशाकडे बलिदान केलं. त्यांच्यामुळे आपण आता तर आहे, त्या घराण्यांमुळे. हो आणि हो. त्याचे ते असे ते म्हणजे जीर्ण झालेलं, मग ते आम्ही एक ते त्याला वज्रलेपन करून एक सुरक्षित केलं. म्हणजे जीर्ण झालती, खूप झीज झालती, अच्छा. ते सुरक्षित करण्यात आलं. आणि आता आपलं जे म्हणजे चालू काम आहे ते छत्रपती शाहू महाराज हा. त्यांच्या जन्मखुणा एक गांगावली गाव म्हणून आहे, रायगडच्या पासून जवळच आहे. ओके. तर तिथे आपलं आता एक काम चालू आहे. की त्यांच्या ज्या जन्मखुणा आहेत त्याही अशा खूप जीर्ण अवस्थेमध्ये आहेत. हो हो. तर त्याचं आता एक 10 तारखेला त्याचं आता काम पूर्ण, 2 दिवसामध्ये काम पूर्ण, आणि 10 तारखेला तिथे मोठा कार्यक्रम आहे. त्या पादुकांचा, त्यांच्या जे जुन्या खानाखुणा आहेत त्याचा एक महाअभिषेक होणार आहे. अच्छा. आणि तिथे एक मोठा कार्यक्रम घेणार आहे आम्ही. नाही, नक्की सुंदर काम करत आहेत. आम्ही डिक्लेअर केलं. नक्की सुंदर काम करत आहेत आणि ह्याची गरज पण आहे या देशाला. आणि या कसं आहे की बोला. ह्या सगळं म्हणजे जो आपला ऐतिहासिक वारसा आहे, जी ऐतिहासिक मंदिरं आहेत, जी जुनी हेमाडपंथी मंदिरं आहेत, ही जपणूक झाली पाहिजे. ती बरोबर. जपणूक म्हणजे कसं की जो आपली नवीन पिढी आहे त्या पिढीला हा वारसा सगळा दिसला गेला पाहिजे. की नवीन पिढीला की हे बाबा ह्या समाजात काय आहे, कशा ते जीर्ण होता कामा नये. जे आता एखादं मंदिर, जे मंदिर आता जे शिवलिंग शिव पार्वती बरोबर. त्याचं स्वरूप आहे, स्वयंभू शिवलिंग आहे. ते हो. जीर्ण होत गेलं काही कालांतराने, मूर्त्या खराब झाल्या, भंग अवस्थेत असतात. ओके. आता म्हणजे एक तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणजे एक उदाहरण देतो एक छोटंसं. जरी हा. आपल्या हातापायाला काही इजा झाल्या, काही जखमा झाल्या, तरी आपण डॉक्टरकडे जातो, बरोबर? बरोबर. डॉक्टरकडे जातो, मलमपट्टी करतो आपण त्याला. हो हो. तर आता एखादा बाबा आपण बाहेरून एक मूर्ती आणली, त्या मूर्तीला दररोज नैवेद्य दाखवला, अंघोळ घातली, त्याच्यामध्ये दैवत्व येतं. बरोबर. दैवत्व येतं आणि त्याच्यामध्ये एक जिवंतपणा येतो, त्याची अनुभूती होते. बरोबर. की जे स्वयंभू मूर्त्या आहेत, शिवलिंग आहेत, त्या कालांतराने त्याचं जीर्ण झालेल्या असतील, लोकांचे हात वगैरे लागून काही जो पाषाण आहे तो स्क्रॅचेस जातात त्याला, मग ते देवाला किती त्रास होतात. त्याला आपण जसं आपल्याला मलमपट्टी करतो, तो देव कोणाकडे, परमेश्वर भगवान तो कोणाकडे अपेक्षा ठेवणार, कोणाकडून? नक्की. भक्तांकडूनच ठेवणार ना. आपण जसं एखादी गोष्ट की बाबा श्रद्धेने आपण देवाला म्हणतो, देवा माझं हे होऊ द्या, आपण नवस करतो, तसं देव कोणाला सांगणार? नक्की. त्याच्या भक्ताला सांगणार ना. मग ही सेवा सगळी आपण करतो की म्हणजे की जे ऐतिहासिक वास्तू आहे, जे नवीन मंदिरं तुम्ही बनवूच नका, ती जुनी आहे तीच जपा. बरोबर. नवीन मंदिरं एवढी उभारतात काही हो. ठिकाणी, पण जे जुन्या मंदिर आहेत, आता तुम्हाला आता मी एक सांगतो की हरिश्चंद्रगड, हा हा. हरिश्चंद्र गडावरती एक शिवलिंग आहे बघा पाण्यामध्ये. हा हा. बोला. खूप मोठं 5 ते 6 फुटाचं शिवलिंग आहे. हो हो. तर त्या शिवलिंगाची एवढी अवस्था खराब झालेली आहे, पूर्ण तुटलेलं आहे. त्याच्या ग्रंथामध्ये नमूद आहे हा हा. की ज्यावेळी जसे आपल्या जे युग समजलेले आहेत, 3 युग, जे सत्ययुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापर युग आहे. जसं सतयुग एक संपलं तसं त्या मंदिराचा एक खांब पडतो. हो बरोबर. त्रेतायुग संपलं तसा दुसरा खांब, द्वापर संपलं तिसरा खांब, आणि बरोबर. जे एक खांब राहिलेला आहे तो कलियुगाचा खांब राहिलेला आहे. अशी बरोबर. त्याची आख्यायिका आहे की जसं तो खांब पडेल कलियुगाचा तसा पूर्ण जगाचा विनाश होईल. अच्छा. तो विनाश होईल आणि तो ग्रंथामध्ये नमूद आहे. अच्छा. तो ग्रंथात नमूद आहे. हो हो. तर तिथे पण आम्ही काम करायला गेलतो. ठीक आहे. बरोबर. एवढं तो शिवलिंग तुटले आध्यात्मिक रूपाने. नाही, पण ते जे तिथे आता शिवलिंग तुम्ही म्हटलं ना, शिवलिंग पण आहे. हा,
तर म्हणजे नक्की जीर्णोद्धार म्हणजे आपण एक म्हणतो ना की ते जे आता तुम्ही लेप म्हटलात वज्रलेप है ना, की तोच एक मात्र पर्याय आहे का कुठल्या अशा वस्तूंना? नाही, तोच पर्याय आहे. जी मूर्ती खंडित होती, आता पंढरपूरलाही वज्रलेप केला. हा, तर तो वज्रलेप शिवाय ऑप्शन नाहीये. जे जीर्ण झाले त्याचं तो वज्रलेपच त्याला पूर्ण सगळं लाईफ त्याची वाढवू शकतो. ओके. पण ते वज्रलेप मध्ये जर तुम्हाला जमत असेल तर थोडासा कंटेंट्स काय सांगू शकता नक्की तो लेप म्हणजे काय असतो तो? काही जण एन्सिल मध्ये करतात, काही इपॉक्सी मध्ये करतात आणि काही आयुर्वेदिकही असतो झाड पाल्यांचा. आपण कशाने करता? आपण आयुर्वेदिक पूर्ण करतो. हा हा, हा, ओके. शतावर भरपूर असे त्याच्यामध्ये माझा एक ते लेख पण आहे, त्याच्यामध्ये सगळं मी दिलेलं आहे. सगळं काय काय कंटेंट लागतात, काय काय नाही, काय काय घटक त्याच्यामध्ये लागतात. आणि तो भाग म्हणजे एक सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला एक बोलतो की महत्वाचं काय आहे की ते शिवलिंग पूर्ण खंडित होतं. की आम्ही लोक तिकडे कामगार लोक मी पाठवून दिलती, पण पुरातत्ववाल्यांनी आम्हाला आडवं लावलं. तरी पण लेटरही दिलतं की हे लवकरात लवकर करून घ्या. त्याची आख्यायिका काय आहे, एवढा जुना वारसा येतो तिथे त्या पाण्यावर, त्या शिवलिंगामुळे, जे शिवलिंग आहे ते पाण्यामध्ये तुम्ही जरी गेला तरी तुमच्या कमरेला पाणी लागतं. लहान मुलं गेले तरी कमरेला पाणी लागतं. आतलं वातावरण जर थंड असेल, बाहेरचं वातावरण, आतलं वातावरण गरम असतं. प्रकृतीच्या विरुद्ध आहे दिशा आहे ती. एवढा मोठा अध्यात्म आहे. मग तुम्ही जे देव आहेत, एवढे जुने देव आहेत, तुम्ही पुरातत्ववाले देवापेक्षा मोठे झाले का? नक्की नाही. पण त्यांची तो भगवंत आहे. पण ASI ची थोडी बांधिलकी आहे आणि कुठे कुठे तुम्हाला ते येत असतील सामोरे, कारण ते छेडखानी करायला देत नाही असं जेवढं मला कळतं ना थोडाफार, म्हणजे पुरातत्व विषयाला. छेडखानी करायला ठीक आहे, पण तुम्ही जर तुमची कामं जरी तुम्ही लवकरात लवकर केली, आता म्हणजे आता पुरातत्व खात्यावाले ही साधारणतः मनुष्यच आहेत. नक्की नक्की. ते देव नाहीयेत, परमेश्वर नाही, भगवंत नाहीये. बरोबर. की तुम्ही घरातलं तुमचं घर कसं टापटीप ठेवता, मग तुमच्याकडे काय अथॉरिटी आहे काय, तुमच्याकडे जे काय म्हणजे काय म्हणतात त्याला, तुम्हाला अधिकार दिलेले आहेत सरकारने, मग तुम्ही कसं त्या पद्धतीने काम करणं. गोगलगाई सारखं का काम करताय? तुम्हाला एक सॅम्पल पाठवायला तुम्ही इकडे पाठवणार, त्याच्यावर रिसर्च करणं, लवकर यंत्रणा तुम्ही लावा. बरोबर. कशी तुम्ही यंत्रणा लावताय? तुमचं घर म्हणजे पुरातत्व खात्यावाला काय अधिकाराचं बाबा घर बाबा वरचं काय क्रॅशेस गेलं, काय तुटलंय, आपण आपलं घर कसं एकदम टापटीप ठेवतो. मग तुम्ही हा ऐतिहासिक वारसा, जुना वारसा एवढ्या भगवंताला तुम्ही भग्न अवस्थेमध्ये का ठेवताय? शेवटी विटंबनाच आहे ना त्या देवाची. तुम्हाला म्हणजे अधिकार दिलेले आहेत ना पुरातत्व खात्याला, तर तुम्ही त्याचं कामही करणार, तुम्ही पगार कसले घेताय मग? अगदी बरोबर. मला वाटतं विषय ऍक्च्युली गांभीर्याचा आहे आणि सुरुवात करत असताना मला विषय तेवढा माहित नव्हता आणि जेवढा सोप्याने तुम्ही आता थोडं म्हणजे समजत चाललेत ना. मी विनंती करेल की आपण एक लाईव्ह इंटरव्ह्यू नक्की करू, है ना, म्हणजे दर्शकांपर्यंतही पोहोचू आणि लोकांपर्यंतही अजून पोहोचणार. आता थोडासा आपण इथे नक्की विराम घेऊया. थोडासा समाजाला जर आपण मेसेज देता आला डॉक्टर गौरव घोडेजी, तर एक आमच्या व्ह्युअर्सला जरा आपलं एक चांगला मेसेज जर आपण देता आलं या संदर्भात. कुठल्या मंदिर संवर्धन जो विषय तुम्ही बोललात ना, तो विषय नक्कीच तो पुढे नेण्यासारखा आहे आणि यावर आपल्याला नक्कीच एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू करावे लागतील. स्वतः येऊन आम्ही भेट देणार. म्हणजे गावामध्ये एवढी मंदिरं आहेत ती भग्न अवस्थेत आहेत, तरी गावामध्ये प्रतिनिधी आहेत. जसे आता हे प्रतिनिधी बाहेर देशामध्ये जातात ना, बरोबर, तसं ह्या प्रतिनिधींनी ते साऊथ मध्ये गेलं पाहिजे. तिथली मंदिरं टापटीप बघा काय आहेत आणि आपली मंदिरं बघा काय हाल काय झालेलं आहे. आपली म्हणजे महाराष्ट्रातले विशेष महाराष्ट्रातले आपले. तो कुठे गेलं की ते भिंतींवरती तो आपला विषय नाहीये, नाव वगैरे लिहिलेले असतात. बरोबर. यंत्रणा आहे, तुम्ही सिक्युरिटी तेवढी टाईट करा ना, हा वारसा जपा, की हा वारसा महत्वाचा आहे. बरोबर, जुना वारसा नवीन पिढीला कळला गेला पाहिजे. ना त्या पिढीला काय मार्गदर्शन करू शकता की निदान तुम्ही कुठे जात असताना तुम्ही काय नक्की याची दक्षता घ्यावी? तरी ही नवीन पिढी जे म्हणजे कपल्सनी जातात, जोडीने जातात, मुलं मुली, आताची यंग मुलं, बरोबर, गड किल्ले आहेत, मंदिरं आहेत, त्याच्यावरती जे बदाम काढतात, हार्ट काढतात, नावं काढतायत, ही वास्तू खराब करू नका. ही राजांची वास्तू आहे, आपल्या दैवतांची वास्तू आहे, नक्की ही तुम्ही खराब करू नका.
काही कोणत्या गोष्टीमध्ये कुठे एवढा कचरा करतात, खातात, पितात, थुंकतात. हे जागा नाहीये ती. आणि नवीन पिढीने उलटा हा वारसा नवीन पिढीने पण पुढे न्यायला पाहिजे. गर्वाने सांगितलं पाहिजे की हे आमच्या राजांचा गड किल्ले आहेत आणि इथे असं तुम्ही काही असं मद्यधुंदपणा करू नका. मंदिर आपलं भगवंताची मंदिर आहेत. परमेश्वरा श्रद्धास्थान आहे आपलं. गुरुस्थान आहे. ते टापटीप ठेवा. आणि कसं की हा वारसा जपला तर पुढच्या सगळ्या पिढीला हा समजेल. तर थोडक्यामध्ये सांगायचं कसं आहे, एक पुरातत्ववाल्यांनी अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कधी कधी मनामध्ये माझा विचार येतो ना, आपण ह्यांना एवढे लेटर देतोय, हे करतो, पण ते थोडं काही काम करत नाही. मग हे खरं हे हिंदूच आहेत का? हिंदुत्व हिंदू धर्माचं करतायत. बरोबर. पण काम काय दिसत नाहीये ना त्यांचं. अशी कितीतरी मंदिरं पडलेली आहेत, कितीतरी गड किल्ले असे म्हणजे आवाज देत आहेत की आमच्याकडे बघा काय काय झालंय काय नाही. नक्की हा गांभीर्याचा त्यांचे गेलं तर सांगायचं तात्पर्य हे की गड किल्ले, मंदिरे याच्याकडे पुरातत्व खात्याने लक्ष द्यावं. नाही तर अन्यथा आमच्या हातामध्ये देऊन टाका. आम्ही बघा 1 वर्षामध्ये कशी मंदिरं करतोय, कसे बाकीचे गड किल्ले होत आहेत. तुम्ही हळू पिढीने पिढी वाया चाललेली आहे. बाहेर देशातून आपल्याकडे लोक पाहायला येतात. बाहेर देशातली आवर्जून पाहिल्या जातात. आपली मंदिरं पाहिल्या जातात, आपली शैली पाहिल्या जाते. एवढी शैली आपली सुंदर असून नक्की मग कुठल्याही देशात तर आपला मेसेज वेगळा जातो ना. नक्की मेसेज वेगळा जातो बाहेर देशामध्ये. अगदी बरोबर. हा गांभीर्याचा विषय आहे आणि हा मला वाटतं मुद्दा घेण्यासारखा पण आहे की ASIनी व्यवस्थित जर काम करत नसेल तर त्यांना कोणीतरी जाब विचारणारी एक बॉडी हवी की हे बाबा याचं संवर्धन का होत नाहीये, वेळेत का होत नाही किंवा हे जपणं का गरजेचं आहे. बरोबर ना सर? आणि आता आपण इथे नक्की विराम घेऊया, भेटूया पुढच्या एपिसोडला. खूप खूप धन्यवाद सर. आणि शिंदे साहेबांनी एवढं म्हणजे आपले मुख्यमंत्री असताना जे महाराष्ट्राचं अवघ्या म्हणजे भारताचं जे कुलदैवत आहे, हिंदुस्थानाचं मी तर म्हणेन की खंडोबा, तर त्यांनी एवढं म्हणजे तिथे डेव्हलपमेंट म्हणजे जे जीर्णोद्धारासाठी साहेबांनी 350 कोटी का काहीतरी एवढा निधी मंजूर केलाय. आणि पहिले असे एकमेव मुख्यमंत्री आहेत की जे कुलधर्म कुलाचार हे जपणारे, नक्की मंदिरं जपणारे, नक्की धर्म जपणारे, त्यांच्याच अनुषंगाने आम्ही कामं एवढी छान करू. नक्की. आणि जबरदस्त महाराष्ट्रामध्ये एकही मंदिर असं भग्न अवस्थेत जे हेमाडपंथी आहे, जे म्हणजे प्राचीन आहे ते दिसणार नाही. एवढी वर्षभरात चांगली कामं होऊन जातील. नक्की जनतेलाही तशी अपेक्षा आहे आणि देवाचाही तुमच्यावर नक्कीच आशीर्वाद आहे. यात आम्हाला शंका नाही. आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. खूप खूप धन्यवाद सर. ओके, धन्यवाद.